मालजीपड टीम बॅटिंग करत आहे. ज्या संघानं मागच्या सामन्यामध्ये 81 धावांचा पाठलाग केलाय ते आता पहिल्यांदा बॅटिंग करतायत. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली. या कुणाल आले चेंडूच्या खाली आणि त्याने टिपलाय झेल. पहिल्या षटकामध्ये लागलाय मोठा धक्का, परतावा लागले ते फलंदाजाला. 81 धावांचा पाठलाग केलेला संघ आहेत, तर एक संघ आहेत ज्यानं 66 धावांचा पाठलाग केलाय. त्यानंतर आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे. वाघोबा मित्रमंडळ तिवरी आयोजित तिवरी प्रीमियर लीग ही एक स्पर्धा आपल्या भेटीसाठी या ठिकाणी येत आहे. आणि बघा, आजी माजी सरपंच हा एक संघ, आजी माजी उपसरपंच हा एक संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नूतन कुमार भोईर आणि मोहन पाटील यांचा संघ आहे. युवांश 11 नागेश पाटील यांचा संघ, चौधरी ऑटो शशिकांत चौधरी यांचा संघ, त्यानंतर मनपादेवी 11 गणेश केदारनाथ पाटील यांचा संघ, दक्ष 11 दिनेश पाटील यांचा संघ, त्यानंतर नायरा 11 दर्शन भोईर यांचा संघ, तसेच असे एकूण 8 संघ या लक्षात ठेवा, असे एकूण 8 संघ या तिवरी प्रीमियर लीग मध्ये खेळताना तुम्हाला दिसणार आहेत. आणि तिवरी प्रीमियर लीग कधी असेल आम्ही नक्कीच कळू. मॅचच्या दिशेने जाऊया. ओ यावेळेस अगदी ऐन वेळेवर ती बॅट आणली गेली आणि चेंडूला खेळलं गेलं. सिंगल फक्त इथे मिळणार, एक धाव. एका धावेनं मात्र धावसंख्या झाली ती एक खातं उघडलं गेलंय. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावलकावरती येते एक गडी बाद एक. समीर आता आलेत. मागच्या सामन्यामध्ये 67 षटकारांची अगदी आतषबाजी त्यानं केली होती. मागच्या सामन्यामध्ये षटकाराची आतषबाजी आणि तीच आतषबाजी पुन्हा एकदा चालू केलेली आहे. मागच्या सामन्यातला तो व्हिडिओ तो पॉज करून ठेवला होता, आता त्याला पुन्हा एकदा रिप्ले केले. आता प्रदर्शन लाईव्ह पण दाखवतील रिप्लेमध्ये कसा फटका खेळलाय. इट्स अ 6 षटकार. प्रदर्शन लाईव्ह दाखवतील आम्हाला की ना कसा हा रिप्ले केलाय. आकुडाब्याचा चेंडू होता, बॅकअप द्यान आणि रीड केलं, चेंडूला पाठवलं, हुक केलं, षटकार. बघा, प्रॉपर गाववाले लक्षात ठेवा, या प्रीमियर लीगमध्ये खेळतील. ही सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आगरी आणि आदिवासी हेच खेळाडू फक्त या प्रीमियर लीगमध्ये खेळू शकतील, या सूचना आल्यात. राजेश पाटील अजूनही आहेत आणि त्यांनी पारितोषिक मला वाटतं पुन्हा एकदा कंटिन्यूच केलंय. राजेश पाटील राजावली यांच्याकडनं दोन्ही टीमसाठी प्राइज आहे. मालजीपाडा गावचे जावई आहेत आणि दोन्ही टीमनं त्यांनी सांगितले की जो षटकार मारेल त्याला 500 रुपये. अजिंक्य स्पोर्ट्स संघाचे खंडी पाठीराखेने भरपूर क्रिकेट त्यांनी खेळले. सोबत देखील बरेचसे क्षण असे व्यतीत केलेत अजिंक्य स्पोर्ट्सच्या जोडीनं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेत एक जावयाचं कर्तव्य आहे तेही पार करायचं आहे आणि खेळाडू म्हणून पाठिंबा अजिंक्य स्पोर्टला आहे. म्हणजे असं व्हायला नको की पटकन त्या ठिकाणी सासूबाई रुसायची. धावसंख्या 8 झाले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अगोदर मन बनवलं होतं, चेंडू रिलीज होण्या अगोदर मात्र पोझिशन मध्ये आले होते आणि तो एक मी म्हणजे सरप्राईज दिली होती. थोडासा फुलटॉस चेंडू हाताळला होता, स्विच इट मिडल करणं गरजेचं होतं, मात्र तो चेंडू मिडल झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. धावसंख्या पहिले षटक संपलेत, फळकावर धावा लावल्यात जे धारावी मालजीपाडा या टीमनं 1 बाद 8 धावा या फळकावर पाहायला मिळत आहेत. समीर खेळतात 7 वरती, लोकेश खेळतात 1 वरती. आपण जसा लाईव्हचा देखील विचार करतो, कारण प्रदर्शन लाईव्ह चॅनलने देखील फार कमी काळामध्ये प्रगती केली. त्याला कारण आहे स्वतःला अपडेट ठेवलंय, अपग्रेड करायचं आहे, मेहनत करायची आहे. कारण हे क्षेत्र देखील असं आहे ना की इथे तुम्हाला मेहनत करावी लागते. प्रत्येक क्षणाला तुम्हाला अपडेट राहावं लागतं. सध्या आमचं समालोचक कक्ष भारत आमच्या जोडीने आहेत, कारण जर तुम्ही अपडेट नाही राहिलात, अपग्रेड नाही केलं तर मार्केटच्या कदाचित बाहेर जाऊ शकतं. ती परिस्थिती आपली देखील आहे. त्याच्यामुळे रोज जी काय माहिती आपल्यापर्यंत येते ना त्याला अद्ययावत अपडेट करावीच लागते, अपग्रेड करावीच लागते. नक्कीच. आणि फक्त लाईव्ह टेलिकास्ट करणं इतकं सोपं नाही आहे. लक्षात ठेवा की एखाद्या स्पर्धेमध्ये जाणं, लाईव्ह टेलिकास्ट करणं, मात्र या सगळ्या गोष्टीवर बारकाईनं लक्ष देणं हे देखील त्या यूट्यूब वाहिनीचं, त्या लाईव्ह टेलिकास्ट वाहिनीचं काम असतं. आणि एक प्रदर्शन लाईव्हच्या विषयी नक्कीच एक उल्लेख आवर्जून करेल. यावेळेस चेंडू करा, वाईट बॉलचा इशारा. कारण या वाहिनीचं मी कौतुक या कारणास्तव करणार, कारण आपण देखील ते कौतुक केलं होतं
ज्यावेळेस DBN यूट्यूब वाहिनी जी वानखडे स्टेडियमवर लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी गेली होती आंतरराष्ट्रीय त्या मॅचचं, त्यावेळेस प्रदर्शन लाईव्ह या यूट्यूब वाहिनीने देखील त्या DBN यूट्यूब वाहिनीला सपोर्ट्स केला होता, हे विसरता कामा नाही आहे. खास करून महान पाटीलांचं मी कौतुक करेल. यावेळेस बॅट चेंज इन टू द गॅप, चेंडू थर्डमॅन माडोलांच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. या चौकारानं धावफलकामध्ये होईल वाढ. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, थोडासा लांबून दुरून ड्राईव्ह केला होता. पण आजचा दिवस समीरसाठी खास आहे, समीर राऊतसाठी खास आहे. त्याने म्हटलं होतं काही आपल्या आयुष्यामधल्या इनिंग आहेत, पण वन ऑफ द बेस्ट इनिंग त्यानं मागच्या सामन्यामध्ये खेळल्या. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या कडेला लागला, गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये चौकार. आणि एक जो मुद्दा छेडला नक्कीच चांगला मुद्दा आहे. जसं प्रदर्शन लाईव्ह आहेत काय, जर आपण जुचेंदरचं बघितलं तर मृणाल म्हात्रे यांचं GTC लाईव्ह आहेत. एक सफाळ्याचं चॅनल आहे 6 सीटर, त्याने देखील त्यावेळेला DBNला मदत केली होती. म्हणजे एक असं आहे की या क्षेत्रामध्ये स्पर्धा आहेत, नो डाऊट कॉम्पिटिशन आहेत, पण ते कॉम्पिटिशन सांभाळत असताना म्हणजे कोणतरी पुढे जाणार आहेत, कोणतरी कदाचित सरस ठरणार आहेत, पण त्या जोडला एक फ्रेंडशिप नातं, मैत्रीचं नातं, ते देखील या सर्व यूट्यूब चॅनलनं सांभाळलं आहे. हे महत्त्वाचं आहे, कारण प्रचंड स्पर्धा आहे. हा फटका खेळलाय, बिग विकेट दॅट्स अ बिग विकेट. आज ध्रुव कमाल करतोय. पहिल्या सामन्यामध्ये दूरवरचे षटकार ठोकले होते आणि आता दूरवरनं धावत येताना ध्रुवनं टिपलाय असुंदर असा झेल. एक बिग विकेट, मोठा गडी बाद झालाय. समीर बाद होऊन जातात. समीर राऊतला जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू दिलं नाहीये अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या टीमनं. ध्रुव म्हात्रे काय कॅच टिपलंय, अप्रतिम कॅच. आणि हा कॅच किती महत्वाचा होता समीर राऊत यांचा पूर्ण कल्पना होती. जबरदस्त कॅच. दस प्राइजलेस विकेट. या विकेटचं मोल नव्हतं, अमूल्य असा विकेट होता, कारण ज्यानं मागच्या एका इनिंगमध्ये झंझावात आणला होता, अशी वादळी केलेल्या शांत केले. बघा मागे जे सेलिब्रेशन केलं ना, त्याला कारण ते होतं, कारण हा बिग विकेट होता समीर यांच्या रूपानं. ते चॅनलच्या चर्चेवरती आपण येणार आहोत, परंतु उताच मॅच ऑनगोईंग आहेत, जिथे आता जय धारावी मालजीपाडा संघ 2 गडी बाद 13. एक हिरो बाद झालाय. पहिल्या सामन्यात हिरो कदाचित बाद झालाय. आता मालजीपाडा टीम नये हिरो की तलाश होगी. नवीन हिरो, आता नवा नायक पाहिजे मालजीपाडा टीमला. आणि तो नवा नायक कोण असेल? बघा कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही जर मेहनत केली नाही ना, तर कदाचित तो तुम्हाला नवा हिरो, तो हिरो बनण्याचा चान्स मिळत नाहीये. आणि तो कदाचित हा असू शकेल का? ऑन साईडला फटका चांगला खेळला गेलाय, वाईड लॉंग ऑन डीपला त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केले गेले. 2 धावा नक्कीच त्या ठिकाणी मिळतील. आणि बघा एखाद्या खेळाडूला ज्यावेळेस संधी मिळते, आणि हा एक उल्लेख केला होता मी की जयधारावी मालजीपाडा समीर राऊतचं मी कौतुक देखील केलं होतं की अनेक नव्या चेहऱ्यांना तो संधी देतो आपल्या टीममध्ये. आणि आपण जो उल्लेख केला होता की नवा सितारा, नवा हिरो, एक हिरो बाद झाला, नवा हिरो कोण बनणार? तर ही कदाचित संधी असेल, ती म्हणजे हर्षद साडी. भाई हर्षद, ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा. फुल टॉस बॉल बॅटवरती व्यवस्थित आला नाहीयेत. जोपर्यंत डी बोर्डनं क्षेत्ररक्षक येतील, बॉन्ड लाईन जवळ डीप मिडविकेटनं क्षेत्ररक्षक येतील, फील करतील, कारण ही संधी वारंवार येत नाहीये. अशा संधी वारंवार येणार नाहीयेत. प्रत्येक मॅचमध्ये कदाचित समीर राऊत यांची बॅट तळपणार नाहीयेत, पण ज्यावेळेला त्यांची बॅट तळपणार नाहीयेत ना, त्यावेळेला बाकीची रिस्पॉन्सिबिलिटी, तो क्रिकेटमधला आर त्यासाठी असतो, रिस्पॉन्सिबिलिटी असतो, जबाबदारी कोणीतरी स्वीकारायची आहेत. आता लोकेश की हर्षद, भावेश चांगली गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या आतापर्यंत, 1 विकेट घेतलाय. स्कोर 16 झालेत. ओकोलवा टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळला गेलाय, मिड विकेट डीपला. ओ दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं, चेंडूला कोण थांबवणार? आणि कॉलिंग नसल्या कारणास्तव अगदी दोघांना भेदून चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. फार पूर्वी जर पाहिलं तर मराठीमध्ये एक म्हण होती, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ होतो. आता तेच झालंय. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, कॉलिंग नाही केलं. बाबा तू पकडणार का मी पकडणार की तू पकडणार, पहिला होतं म्हणजे दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. पण आता सोशल मीडिया आलाय बरं जी, आता दोघांचं भांडण झालं ना का तिसरा त्याचा व्हिडिओ बनवतो आणि तो व्हायरल करतो. आता सोशल मीडियाचं जग आहे. धावा धापलकरती 2 गडी बाद 20. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू. हेलिकॉप्टर, ओ जसा आवाज आला, बॉटम एंड जसा चालला, त्यावरती टॅग लागलं होतं सिक्सरचं. बॉटम एंडचा वापर,
चेंडू हवाई सफर. इट्स अ 6 षटकार. क्लास क्लास काय बॉटम हँडचा वापर केला आपण, योग्य विश्लेषण केलं, खरोखरच जबरदस्त बॉटम हँडचा वापर. आणि अगदी हेलिकॉप्टर योग्य ठिकाणी लँड झाले मी तर म्हणेल. जबरदस्त फटका होता. आपण जो उल्लेख केला होता समीर राऊत यांची जागा कोण घेणार, कोण बनणार नवा हिरो, आणि कदाचित तो प्रयत्न सुरू आहे. षटकार आलाय. धावसंख्या झाली ती तब्बल 26 झालेत. बघा 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 चेंडूचा खेळ आहे. 4 ओव्हरची मॅच. 12 मध्ये 26 बनवलेत. येणाऱ्या 12 मध्ये जर 26 धावा आल्या तरी मॅच अप्रतिमरित्या पाहायला मिळू शकेल. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावा दाखल 26. मी का म्हटलं तर म्हणजे आम्हाला स्कोरर देखील माहिती देतात चांगली की लोकेश मागच्या सामन्यामध्ये कदाचित अपेक्षित कामगिरी करू शकले नव्हते, लवकर बाद झाले होते, पण यावेळेला संधी मिळाली आहेत. संधी ज्याला मिळते ना तो नशिबवान असतो, पण जो संधीचा खरोखर उपयोग करतो तो कर्तृत्ववान असतो. भाई तुमको मौका मिला है, मौका हर बार नहीं मिलता, सबको नहीं मिलता. असे कितीतरी खेळाडू आहेत ज्यांना संधी मिळत नाहीयेत. बेंच स्ट्रेंथवरती बसावं लागतं, राखीव खेळाडूमध्ये बसावं लागतं, पण आज जी संधी मिळाली आहे ना, म्हणून मी त्या गाण्याचा उल्लेख केला. भाई ऐसा मौका फिर का मिलेगा, आगे मौका मिले ना मिले, इस बार मौका मिला है, मौके पे चौका मारो और मौके पे छक्का भी जड़ दो. 2 षटकं संपल्यात. धावा दाखल 26. आता अजिंक्य स्पोर्ट जितेंद्रसाठी देखील ही थोडीशी अलार्म बेल वाजलाय. अलार्म बेल वाजले आणि रवी डवला यांना यूज केले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. ओ यावेळेस प्ले डाऊन. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली आणि चेंडू आदळला गेला यष्टीवर. प्ले डाऊन. हर्षदला या ठिकाणी परतावा लागेल डग आउटच्या दिशेनं. तिसरा धक्का त्या ठिकाणी बसतोय जे धारावी मालजीपाडा या टीमला. हर्षद आउट. रवी डबला पहिला चेंडू होता उजवेष्टीच्या बाहेर. फटका खेळताना प्लेड ऑन झाले. बॅटला लागला. स्टंपवरती चेंडू आदळला. एक प्राइज आले चिन्मय पाटील यांच्याकडनं माजीपाडा टीमसाठी. लागोपाठ 3 षटकार 1000 रुपये. हा चेंडू बघा रवी डवला यांचा उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटला लागला आणि स्टंपवरती चेंडू आदळला आहे. प्लेड ऑन झाले. इट्स अ प्लेड ऑन. इनसाइड एज. थिक एज लागला, जास्त एज लागला. उजवेष्टीच्या भरपूर बाहेर होता बघा. बॅटला लागला आणि त्यानंतर स्टंपवरती आढळला. आणि असं होतं म्हणजे क्रिकेटमध्ये ज्यावेळेला इनसाइड एज लागतो ना त्यावेळेला 10 पैकी 9 वेळेला चेंडू स्टंपलाच लागतो. भाई 10 में से 9 बार तो स्टंप को ही लगता है. एक बार अगर आपका बहुत अच्छा नसीब है ना तर चेंडू बाजूने निघून जातो. बाकी असा चेंडू लागला ना तर 10 पैकी 9 वेळा तो स्टंपला लागतोच. धावा दाखल 3 गडी बाद 26. रवी डवला पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. विनय आलाय. वेगवान चेंडू हाताळायचा होता. अँगल कुठेतरी क्रिएट केला होता. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर वळतोय. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. धावसंख्या एकने पुढे सरकणार. धावसंख्या झाली ती 27. 27 धावा फलकावर. 27 धावा. फार लांबचा हा व्हाईट बॉल होता. प्लॅन मिस. यावेळेला वेगवानही होता, कटरी होता. परफेक्ट. जो रिदम मध्ये गोलंदाजी करतात ना रवी डवळा त्याच रिदम मध्ये गेले होते. मागे थोडेसे अडखळले होते चेंडू हाताळताना. यावेळेला परफेक्ट रिदम बरोबर त्या उजव्या एसटीच्या बाहेर ठेवला आणि चेंडू एसटीच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. बेस्ट ऑलराऊंडर आहे. रवी डवळाचा जो खेळ आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये पाहिला आहे ना नक्कीच. यावेळेसचा बॅडमिंटन स्ट्रोक आपण पाहू शकाल. मात्र प्रयत्न होता या झेलच्या खाली पोहोचण्याचा रवी डवळा यांचा. मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू लँड झाला. सिंगल कन्वर्ट होतोय. 1 धाव. एका धावेनं धावसंख्या झाली ती 28. रवी डवळानं वापसी केलंय मी तर म्हणेन. आणि त्याने केलेले आहे ते करावीच लागणार आहे अशा मॅचमध्ये. त्यांना माहिती आहे की आपण आता अशा नाजूक स्थितीवरती आहेत. म्हणजे टीम आहे ना की इथून 2 संघ जे टीम 94 कॉमन किंवा इथून जिंकणारा संघ त्याच्यापैकी एक संघ पुढे जाईल. एक टिवरी स्पोर्ट्सची खेळणार आहे. वेगात बदल केलाय. चेंजेस करतोय. गती परिवर्तन करतोय. चेंडूचा टप्प्यामध्ये बदल करतोय. थोडासा लांब चेंडू हाताला गेला होता. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. अगदी डोक्याचा वापर करतायत. बऱ्याच वेळेला काय असतं की अशा वेळेला डोकं शांत राहत नाहीत. बाबा डोकं शांत ठेवायचं आणि डोकं लावून डोकं चालवून गोलंदाजी करायची. तीच गोलंदाजी रवी डवला या सामन्यामध्ये करत असताना. योग्य लाईन त्यांनी लेंथ रवी डवळा यांच्याकडून
हो हो हो, रनवे कदाचित रनवे मध्ये थोडीशी चुकी झाली आणि कौतुक आहे. अनेक स्पर्धा म्हणजे आपण चॅम्पियन प्रीमियर लीग त्याच्यामध्ये आपण एक चांगला एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स रवी ढवला यांचा पाहिला आहे. आज या मॅचमध्ये गेलं पहिली मॅच नो डाऊट थोडंसं आपण पाहिलं तर फ्लॉप शो पाहिला. मग त्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की नाही हे तो सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या. आणखीन एक चांगला चेंडू आहे, क्या बात आहे. रवी ढवला अगदी अक्षरशः बॅटरवर तुटून पडलाय. असं पाहिलं तर रवी पाहिलं तर सूर्य असा उल्लेख होता. एक सूर्य अगदी येणारच आहे, सूर्योदय होणारच आहे, पण दुसरा सूर्य तेजाने तलपतोय. और सूरज के जैसा चमकना आसान नहीं होता भाई. इफ यू लाइक शाइन लाइक अ सन फर्स्ट बर्न इट. अगर सूरज की तरह चमकना है ना तो उसके पहला जैसा जलना होगा. तसा खेळ आहे. फुलटॉस बॉल गॅपमध्ये खेळाय, क्षेत्ररक्षक आहे दूरवरती गॅपमध्ये, प्लेसमेंट परफेक्ट. बऱ्याच वेळापासून चौकार येत नव्हता, तो चौकार या शेवटच्या बॉलवरती आलाय. थोडासा उमेद वाढवणारा, धावसंख्येला नेणारा पुढे असा हा हवा हवासा वाटणारा मच निडेड बाउंड्री चौकार. हवा हवासा आणि मी तर म्हणेन ज्याप्रमाणे आपण जो उल्लेख केला ना मच निडेड, या चौकाराची नितांत गरज मालजीपाडा टीमला होती सर. आलेले काही डॉट बॉल रवी ढवला यांचे थोडंसं कॉन्फिडन्स लेवल नक्कीच त्या ठिकाणी थोडंसं डाऊन झालं होतं की डगआउटमधून देखील काही साऊंड बॅटरच्या कानापर्यंत आले होते. त्याच्यामुळे हा एखादा चौकार येणं गरजेचं होतं आणि तो अगदी योग्य वेळेवर आलाय. तिसऱ्या षटकाच्या त्या शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार म्हणजे ते येणारे 6 चेंडू आहेत ना, यामध्ये देखील जो कॉन्फिडन्स लेवल कमी आला होता तो आता मात्र वर येणार, हाय होणार तो कॉन्फिडन्स लेवल आणि त्याच जोमानं पुन्हा एकदा खेळणार. आत्मविश्वास महत्वाचा असतो. आत्मविश्वास आपल्याला म्हणजे यशाची गुरुकिल्ली ज्याला म्हटलं तर आत्मविश्वास. पण आत्मविश्वास असतो काय म्हणजे प्रत्येकजण ज्याला सांगतो ना बाबा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स, म्हणजे जैसे भगवान हमेशा कहते बाबा उदास मत होना मैं तेरे साथ हूँ, ज़्यादा दूर नहीं आस पास हूँ, पलकों को बंद करके दिल से याद करना मैं और कोई नहीं आपका आत्मविश्वास हूँ. स्वतःला सांगायचं आहे, स्वतःला आतमधून जागं करायचं आहे तर तो येणार. दॅट्स अ सेल्फ बिलीव्ह. स्वतःवरती विश्वास ठेवा, तो आत्मविश्वास तुम्हाला कामाला येणार आहे. फुलटॉस बॉलचा तितका फायदा उचलू शकले नाहीत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. कारण सेल्फ बिलीव, जसा स्वतःवरती जर आत्मविश्वास ठेवला भाई औरों के बारे में सोचना शुरू करोगे ना तो आपकी कमजोरी बनेगी, लेकिन खुद के ऊपर यकीन रखोगे ना वो आपकी ताकद बनेगी. ही ताकद दाखवायची आहे. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत, 3 गडी बाद 33 धावा झालेत आणि खूप चांगलं विश्लेषण आपण केलं की स्वतःवरचा विश्वास हा सगळ्यात महत्त्वाची ताकद असते आपल्या प्रत्येकासाठी. लोक काय म्हणतात या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष करायचं असतं, मात्र आपण स्वतः काय आहोत आणि आपण स्वतः त्या मैदानाच्या आतमध्ये काय करू शकतोय हा स्वतःवरचा विश्वास डगमोड द्यायचा नाही आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. आणखीन एक वेगवान चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय. बहुतांश डॉट बॉल या इनिंगमध्ये पाहिले आहेत. या कारणाचा स्कोरबोर्ड आपण त्या ठिकाणी पाहतो थोडंसं थांबला आहे मालजीपाडा या टीमचा. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की त्याला डगमगून द्यायचं. आत्मविश्वास, तुमचे विचार हे आपल्या ब्लड प्रेशर सारखे असतात. एकदा लो झाला का टेन्शन वाढतं, ब्लड प्रेशर पण खाली गेला तर टेन्शन वाढतं. तसं आहे, तो ब्लड प्रेशर खाली गेला ना का मग गरगरल्यासारखं होतं. तसं होतं. एकदा का आत्मविश्वास डगमगला, त्याला थोडासा तडा गेला, मग गरगरल्यासारखं होतंय. आता शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. यतीश चांगली गोलंदाजी करतायत. शेवटचे 3 बॉल, स्कोर आहे 3 गडी बाद 33. यतीश चला तिन्ही कॅप्टन जे विजेते आहेत त्या तिन्ही कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करतो. 94 कामन, त्यानंतर टिवरी स्पोर्ट्स टिवरी टीम कॅप्टन आणि या चालू सामन्यातील प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेतच. चर्चा केली जाईल त्या गोष्टीच्या दिशेने देखील. या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद झालाय. थोड्याच वेळात आम्ही ड्रॉ करतोय. पुन्हा एकदा कॉल देतोय. 94 कामन टीम कॅप्टन आहेत आणि टिवरी स्पोर्ट्स टिवरी टीम कॅप्टन हजीर आहेत आणि आमचे 12th मॅन देखील या ठिकाणी आहेत. दाऊ आपण ड्रॉ केला तरी चालेल. बघा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फसला गेला प्रयत्न. धावत संख्या 34, 4 गडी आतापर्यंत गमावलेत आणि 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 2 मध्ये एखादा मोठा फटका म्हणजे मागची जी धावसंख्या आपण 40 पाहिली होती ना सर, तो 40चा आकडा या ठिकाणी पुन्हा पाहायला मिळू शकेल.
जसं आपण 5 ओव्हरमध्ये 50 सांगत होता ना, तसा 4 षटकामध्ये 40 ही कदाचित चॅलेंजेबल ठरू शकते तुमच्या गोलंदाजाला. बाबा गोलंदाजाला ताकद द्यायचं आहे, बळ द्यायचं आहे, तर ते धावा पाहिजे. आपण 4 व्हीलर घेऊन येतो, 2 व्हीलर घेऊन येतो, पण त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल नसेल तर काम चालणार नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये ते पेट्रोल डिझेलचं काम धावा करतात, रन करतात. त्या रन पाहिजे तुम्हाला. रन करताना वरती गेलाय चेंडू आकाशात. कल्पेश आले, त्यांनी कुठली मिस्टेक केली नाही. जसा चेंडू वर गेला कल्पेशने सांगितलं थांबा, हा झेल मी टिपतो, इट्स माइन. हा झेल मी टिपणार आहे. लोकेशची बाद झाल्यात, तंबूच्या दिशेने जातात. 3, 4, 5 34 वरती 5वा फलंदाज बाद. 34 वर 5 गडी गमावलेत जय धारावी मालजीपाडा या टीमनं. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऋग्वेद आलाय. अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र संघ हाच विचार करत असेल की हा देखील चेंडू डॉट येणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे यतीशनं जी गोलंदाजी केली, तीक्ष्ण गोलंदाजी केली मी तर होणार, कारण पहिल्या चेंडूवर फक्त सिंगल, त्यानंतर आलेला 2 डॉट बॉल, त्यानंतर फक्त सिंगल आणि त्यानंतर मात्र 5व्या चेंडूवर आलेले विकेट. ही स्लॉग ओव्हर आपण यतीशची पाहिले, त्याच्यामुळे हा चेंडू देखील तितकाच महत्वाचा आहे की इथून हा डॉट बॉल, जेणेकरून 34 धावसंख्येवर मालजीपाड्याचा संघ थांबेल. मात्र इथून एखादा षटकार, एखादा मोठा फटका टीम मालजीपाड्यासाठी कौतुकास्पद असेल. ऑन साइडला चेंडूला टर्न केला गेला, मिड विकेट डीपला चेंडूला स्टॉप केलं गेलंय. स्ट्राईक एंडला थ्रो, दुसऱ्याचा प्रयत्न असा पडलाय. रनआउटच्या सुरुवात फलंदाज बाद, शेवटच्या चेंडूवर सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकावर लावले आहेत जय धारावी मालजीपाडा या टीमनं 35 धावा आणि 36 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमला. चला जाऊया, आपण ड्रॉ करतोय आपण त्या ठिकाणी. आणि बघा 2 चिठ्ठ्या फक्त या ठिकाणी आम्ही बनवलेत. एक म्हणजे टीम 94 कामन आणि दुसरी चिठ्ठी आहे विजेता. अशा 2 चिठ्ठ्या आम्ही त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत. पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल ती टिवरी स्पोर्ट्स टिवरी या टीम सोबत ती मॅच खेळणार. आणि जी चिठ्ठी खाली राहील, हा बोलले राहुल बोलले, जी चिठ्ठी खाली राहील, उचले त्याला बाय बोलले का, उचलणार त्या चिठ्ठ्या त्या टीमला बाय असेल आणि जी खाली राहील ती टीम टिवरी स्पोर्ट्स टिवरी या टीम सोबत खेळणार. बघा जी चिठ्ठी उचलली जाईल त्या टीमला बाय मिळणार. यस कोण 94 कामन टीमला बाय त्या ठिकाणी मिळते आणि टिवरी स्पोर्ट्स टिवरी या टीम सोबत खेळणार. या मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो संघ टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघासोबत खेळणार. अभिनंदन 94 कामन टीम. आमचा मुख्य मंच तुम्ही पाहू शकाल आणि खरोखरच अहोरात्र केलेली संपूर्ण मेहनत बघा. जवळपास सकाळी 4 वाजेपर्यंत जागरण करायचं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा यायचं या ठिकाणी आयोजनाच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा पाणी शिंपडणं, रोलिंग करणं आणि जवळजवळ संध्याकाळच्या वेळेमध्ये मॅच स्टार्ट करणं. व्हिडिओ आहे का? त्यामुळे या सगळ्या आम्ही जे लेजेंडरी आहेत, जे आयोजक आहेत, प्रायोजक आहेत, या सगळ्यांचं आम्ही मनापासून कौतुक करतो. कारण बघा साथ सोडायची नाही आहे. कारण काही आपण रजनी स्पर्धा तुकाराम सर अशा पाहिल्यात की व्यासपीठावर फक्त 1 की 2 जण असायचे. 12-1 वाजले 2 वाजले की सगळे गायब असायचे. मात्र इथे बघा शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत शेवटची मॅच संपत नाही आहे, जो आपण विडा उचललाय ना तो विडा खाली ठेवायचा नाही, तो विडा खाली ठेवायचा नाहीये. शेवटच्या मॅच पर्यंत अगदी ठामपणे बसून राहायचं व्यासपीठावर. नाही त्याच्यासाठी पण आहे तर तो विडा खाली नाही ठेवायचा. त्यासाठी क्रिकेटचा किडा पाहिजे तुमच्यात, तरच तुम्ही तो विडा उचलू शकतात. कारण क्रिकेट भरपूर खेळलेले आहेत, जवळनं पाहिलेले आहेत. पण तो क्रिकेट का किडा होगा ना तोही बाई विडा उठू शकते, तरच विडा उचलू शकतात. त्यामुळे क्रिकेटचा किडा तुमच्यामध्ये असेल ना तरच असं पाहतोय. आणि खास करून जे ग्राउंड धुवायचं काम जे होते ना, दररोज ग्राउंड धुतलं जातं. बघा तुम्ही पाहू शकाल हा व्हिडिओ. सुहास भोईर, मिलिंद भोईरला तुम्ही पाहू शकाल, विपिन भोईर, महेश भोईर,
बघा ही मेहनत आहे, ही लक्षात ठेवा. श्री हनुमान मंडळ तिवरी यांची मेहनत आहे आणि कुठलीही गोष्ट मेहनतीशिवाय आपल्याला मी म्हणेन सक्सेस करता येत नाहीये, यशस्वीरित्या करता येत नाहीये. आणि आज तुमची मेहनत आहे ना, आज तुमच्या मेहनतीमुळे या मी तर म्हणेन या ठिकाणी ही चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. याच्या पाठीमागे अजून एक गोष्ट आहे, एकीचे बळ मिळते फळ. तिसरीला धडा होता आपल्याला, ज्यावेळेला मराठीमध्ये तिसरीला आपण शिकलोय. एकी जी असली ना, म्हणजे टीम काय असते, एक टीमनं काय करू शकतं ते टीमनं काम केलं. कारण टीमचं स्पेलिंग पण तसं आहे, TEAM. टी फॉर टुगेदरनेस, ई फॉर एव्हरीवन, ए फॉर अचिव्हमेंट आणि एम फॉर मोर. जर एकत्रितरित्या काम केलं तर अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळू शकतं. या टीमनं दाखवले आहे, श्री हनुमान मंडळ टिवरीनं हे दाखवलेले आहेत. जे श्रद्धांजली चषकाच्या अगदी आयोजन नियोजनामध्ये प्रत्येकानं घेतलेली ती जबाबदारी आहेत, प्रत्येकाला मिळालेली ती भूमिका आहेत, प्रत्येकाचं एक कॅरेक्टर आहे, रोल आहे. तो रोल त्यानं प्ले केलेला आहे. एखादा पिक्चर असतो, नाटक असतं, सुपरहिट कधी ठरतं ज्यावेळेला त्या प्रत्येकामध्ये भाग घेणारा जो अभिनेता असतो किंवा जो रोल त्याला दिलेला असतो, तो रोल जर व्यवस्थित प्ले केला तरच ते नाटक किंवा ते पिक्चर सुपरहिट ठरतो. म्हणून या टीमनं केलेले हार्डवर्क आहे. आणि फक्त हार्डवर्क नाही आहेत, काही गोष्टीला स्मार्ट वर्क देखील करावं लागतं. दॅट्स अ हार्डवर्क, दॅट्स अ स्मार्ट वर्क आणि दॅट्स अ टीम वर्क जे पाहिलंय या श्रद्धांजली चषकाचं, त्याच्यामुळे यशस्वी झालेत. बघा एक रेकॉर्ड या ठिकाणी तुकाराम सर आमच्यापर्यंत पोहोचवलं होतं. 1992चा हा एक पेपरमधील फोटो आहे. तिवरी येथील क्रिकेट रजनी क्रांती 11ला अजिंक्यपद पटकावलं होतं. बघा वसई तालुक्यातील ग्रामीण भागात तिवरी गावी प्रथमच आयोजित केलेली प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्यात जुचंद्र येथील क्रांती 11 जय महाराष्ट्र बाताना तसेच क्रिकेट संघाचा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. म्हणजे हे रेकॉर्ड आहे. म्हणजे त्यानंतर म्हणजे 92 नंतर ही आता रजनी होते, अगोदर झाल्या होत्या. मात्र वसई तालुक्यातील पहिली रजनी या ठिकाणी 92ला आयोजित करण्यात आली होती. आणि खास करून ते साक्षीदार तुकाराम सर आहेत. ते म्हटलं की ते आम्ही समालोचन केलं नव्हतं, माझं त्या रजनीमध्ये मी खेळलोय. तुकाराम सर म्हणतायत की ती रजनी जी पहिली रजनी झाली होती ना, त्या रजनीमध्ये आम्ही इथे स्वतः मी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी उतरलो होतो, कॉमेंटेटर करण्यासाठी मी नव्हतो. बॅकचेज फ्लाइंग स्लीप आहे त्या ठिकाणी, परतावं लागेल. मोठी विकेट, चेतन चँग बॅक टू द पॅव्हलियन, आउट. आणि त्या स्पर्धेच्या आठवणी देखील आहेत, कारण बरोबर हायटेन्शन वायर होते, त्यामुळे तिथे देखील सगळ्याच्या होत्या. आणि आता तिथे हायटेन्शन होती, हा इथे थोडासा हाई वोल्टेज मॅच होणार आहे. भाई टोटल बडा नहीं है, 36च करायची आहेत, लेकिन बॅटल बडा हो सकता है. कारण चेतन पाटील बाद झाल्यात आणि त्याचं बाद झाल्याने एक एनर्जी आले जय धारावी मालजीपाडा टीमनं. आणि कुठलीही नाईट स्पर्धा म्हणजे यशस्वी करणं कदाचित प्रत्येकाला वाटतं तितकं सोपं नाही आहे. म्हणजे कामयाब व्यक्ती की सिर्फ चमक दिखाई देती है, उसके पीछे की मेहनत को कोई नहीं जानता. तसं याच्या पाठीमागे मेहनत आहे, प्रचंड मेहनत आहे. आणि एकच ध्यास आहे, एकच ध्यास असतो, स्पर्धा यशस्वी करणं. अ सक्सेसफुल टीम हॅव अ मेनी हँड पण वन माइंड. एक यशस्वी टीम भरपूर हाताने जोडलेली असते, पण एकच ध्येय असतं, यशस्वी व्हायचं आहे. असं तेच होतं. म्हणजे म्हणून एक गाणं कदाचित श्री हनुमान टिवरी मंडळ टिवरी गुणगणत असेल, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन, मन में है विश्वास, पूरा है विश्वास. आणि तोच विश्वास या स्पर्धेला यशस्वी करताना लागलाय. नक्कीच नक्कीच. आणि एकीचं बळ अप्रतिम राहिलंय. हो 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 हो, आणखीन एक वेगवान चेंडू, आणखीन एक वेगवान चेंडू. मागच्या मॅचचा हिरो ध्रुव मात्रेला तुम्ही स्ट्राईक एंडवर पाहू शकाल. जो उल्लेख मगाशी केला होता, ज्यावेळेस हे चॅलेंज ध्रुव मात्रे समोर होतं त्यावेळेस सर मी म्हटलं होतं की असे भरपूर चॅलेंज पुष्पराज मात्रेनं या टेनिस बॉल क्रिकेट विश्वमध्ये पार केलेत. आणि त्यामुळे पुष्पराजला पारस हे नाव देण्यात आलं होतं. त्याच्या कामगिरीच्या, त्याच्या कर्तृत्वाच्या त्या जोरावर ते नाव पुष्पराज मात्रेनं देण्यात आलं होतं, पारस. चांगला उल्लेख तुम्ही केलाय. फुलटॉस बॉल थोडासा वर आहे, कमरेच्या वर फुलटॉस बॉल आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण कॉलिंग केलं होतं ते तो कल्पेश मात्रे होते, त्याच्याकडे बाबा थांब नो बॉल, इट्स अ नो बॉल.
आणि पारसचा अर्थ काय असतो? दॅट्स अ मिडास्टस. ज्याला हात लावणार ना त्याचं सोनं होतं. तसं तो मिडास्टस होता. आता बघूया तो मिडास्टस पहिला एक टच दिलाय त्यांनी, पण बाबा अजून बाकी आहे. अजून फायनल टच द्यायचा बाकी आहे आणि एका त्या इनिंगनं आपल्या टीमच्या अपेक्षा वाढल्यात. आता बघूया पंचाचा हात गोल गोल फिरलाय. फ्री हिटचा बॉल आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी. ओ चेंज ऑफ पेस. क्या बात आहे. गतीमध्ये थोडासा बदल केलाय. मागचा चेंडू पाहिला आपण वेगवान चेंडू हाताळला होता, फुलटोचा थोडासा वर टाकला होता. इथे मात्र चेंज ऑफ पेस. ही तुमच्याकडे कलात्मक गोलंदाजी असणं सध्याच्या घडीला गरजेचं आहे. आवश्यक आहे आवश्यक. मागचा चेंडू 130चा असेल ना तर हा 110 वाला होता. स्पीड तो तितका फरक झालाय. तितका फरक झालाय या बॉलमध्ये. समोर खेळलाय. बरोबर बरोबर उडी मारली. अशा वेळेला उंच उडी पण पाहिजे. शाळेमध्ये जातात, पीटीचा तास असतो, काही वेळेला त्या पीटीच्या तासला बंक मारतात, पण अशा वेळेला त्या पीटीच्या तासाला फायदा होतो. लांब उडी, उंच उडी अशा वेळेला फायदा करून देते. नक्कीच नक्कीच. धावा संख्या 7 आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला गोलंदाजी नक्कीच धारदार होते. ऑफ साईडला चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. चांगल्या प्रकारे चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये स्टॉप केलं गेलं. सिंगल मिळणार हेच तर हवं आहे. समीर राऊतला मोठा फटका येता कामा नाही आहे. सिंगल डबलनं स्कोरबोर्ड सुरू राहू द्या. टोटल कमी आहे मात्र चांगला बॅटल कदाचित मिळू शकेल. सुरुवात झाली 8 धावेनं. पहिलं षटक संपलंय. आता 18 मध्ये 28 बनवायचे आहेत अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमला. कंपॅरिझन केलं ना आता म्हणजे प्रदर्शनला लाईव्ह दाखवतील आपल्याला. पहिलं षटक संपलं होतं ना, परिस्थिती तीच होती. सेम टू सेम, सेम टू सेम आहे. तिथे देखील एक गडी बाद 8, इथे देखील एक गडी बाद 8. दॅट्स अ सेम टू सेम. एक चित्रपट आला होता, नाटक पण आलं होतं, सेम टू सेम. सध्या मॅच पण तसा आहे, सेम टू सेम आहे. सेम टू सेम मॅच आहे. अजिंक्य व स्पोर्ट जुचेंद्र पाठलाग करतोय. 36चा 18 मध्ये 28 करायचे आहेत. बघा सुरुवातीला जर जशी आज रजनीमध्ये सुरुवात झाली होती, आतषबाजी होत होती, धावा वेगाने होत होत्या. आता धावांचा वेग का कमी झालाय? काय गोलंदाजी चांगली होते, धारदार होते, किंवा आता जो दुसऱ्या फेरीमध्ये पुढे जाण्याचा तो दबाव आहे, तो दबाव दोन्ही टीमवरती आहे. नक्कीच नक्कीच. कारण क्वालिफायच्या रेसमध्ये जायचं आहे आणि हा पडाव आम्हाला जिंकायचा आहे. आणि खूप चांगलं विश्लेषण केलं, कारण इथून जिंकणं गरजेचं आहे आणि तो दबाव कदाचित जाणवत असेल असं देखील आपण म्हणू शकतोय. मात्र मॅच रंगणार. ही मॅच एकतर्फे होणार नाही आहे. ज्या अनुषंगाने जे स्टार्ट झाले, जे सुरुवात झाली, ज्याप्रमाणे आपण कंपॅरिझन पाहिलं, आपण म्हटलं की अगदी सेम टू सेम. मात्र मॅच बदलली कधी होती? दुसऱ्या ते तिसऱ्या ओव्हरमध्ये. इथून ती मॅच बदलली जाईल की इथून तोच दरारा मालजीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये ठेवणार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. इथून मात्र या चेंडूला खेळायचं होतं. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एक धाव मिळणार. अवांतर धाव. धावसंख्या झाली ती 9. 9 धावा धापलकावरती आहेत. एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की मॅच रंगणार, फक्त त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम कोण करणार? आता एशियन पेंट आहेत, ड्युरोलेक्स आहेत, ट्रॅक्टर इमर्जिन आहेत, वेगवेगळ्या कंपनी आहेत कलरच्या. फक्त कलर भरणार कोण, रंग भरणार कोण? रंगाचा बेरंग देखील होऊ शकतो. रंगाचा बेरंग देखील होते. गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, लेकिन ऐसे रंग में भंग भी आ सकता है. रंग में भंग येऊ शकतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर दोन्ही चेंडू हाताळले ते व्हाईट बॉलचा इशारा होतोय. आणि मी काय उल्लेख केला म्हणजे एशियन पेंट पंचांनी सांगितले 1 फॉर द ओव्हरचा इशारा झालाय. धावा दापलकावरती एक गडी बाद 10. 10 झालेत. दोन्ही चेंडू जर आपण पहिला केवळ अवांतर हाताळलेत, व्हाईट बॉल हाताळलेत. मिसटायमिंग आहे. फटका फसलाय. वारंवार बाउन्सर यूज करण्याचा प्रयत्न होता, खास करून ध्रुव मात्रेच्या अगेन्स्ट. खऱ्या अर्थानं कदाचित केवळ त्याची कमजोरी ठाऊक असेल आणि यावेळेस बरोबर त्या ट्रॅपमध्ये अडकलाय. मोठी विकेट. ध्रुव मात्रे आउट. टीमने देखील सांगितलं, जय धारावी मालजीपाडाने सांगितलं, भाई आप ही हो गेंदबाज हो, केवळ तुम्हीच आहात जे आपल्याला विकेट घेऊन देऊ शकतात. हा बॅटच्या स्टिकरवरती लागला. पुल करायचं होतं चेंडूला, स्टिकरवरती लागला. हा झेल टिपला गेलाय. जसं मी उल्लेख केला होता बाबा, याच्यामध्ये रंग भरणार कोण आणि रंग कोणत्या कंपनीचा आहे? कारण एशियन पेंट जी ॲड येते ना ती सांगते चले सालो साल. एशियन पेंट कहते हैं भाई 4 सालों चाल. अब सालों साल चलेगा नहीं चलेगा
लेकिन उस पलटी रहती ना वो अगले 10 साल काम में आती भाई नहाने के. वो भी एशियन पेंट का कमाल आहे. 2 गडी बाद 10 धावा धापलकावरती आहेत. रंगाचा बेरंग होऊ शकतो अशा सामन्यामध्ये, कारण तुमचा माइंडसेट महत्वाचा आहे. तुम्ही धावांचा पाठलाग करताना त्यावेळेला तुमचा माइंडसेट काय, तुमचा अप्रोच काय, पाहण्याचा दृष्टिकोन काय, इथे तेव्हा महत्वाचं आहे. जसं गणितामध्ये शिकवलं जातं त्रिकोण, चौकोन, लघुकोन, अष्टकोन, विशाल कोण, पण या मॅचमध्ये दृष्टिकोन आणि ज्यावेळेला कठीण परिस्थिती येते ना तेव्हा आपलं कोण, ते महत्वाचं आहे. या ओव्हरमध्ये डब्ल्यू भरपूर आलेत. एक कॅपिटल लिपीमधला डब्ल्यू आला तो ठीक आहे, त्याला तुम्ही कॅपिटलाइज करायचं आहे जो कॅपिटल लिपीमध्ये आला. पण जो सेकंड लिपीमध्ये डब्ल्यू आलाय तो बाजूला डी घेऊन आलाय. दॅट्स अ डेंजर जे व्हाईट बॉल 3 आलेत. डी फॉर डेंजर. आणि कुठेतरी एक्स्ट्रा धावा बघा, एक्स्ट्रा धावा नक्कीच बऱ्याचशा गोष्टीसाठी कारणीभूत ठरलेत. रवी डावला ऑन साइडला या ठिकाणी फटका फसलाय, मागे फिल्डर आहे. रवी डावला आलाय, रवी डावला त्याच पावली मात्र माघारी परतलाय. हा जवळजवळ तिसरा धक्का अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमला. रवी आउट झाल्या. जोर का झटका धीरे से नहीं लगाय भाई, जोर का झटका जोरात लावलाय. हा उजव्या यष्टीच्या बाहेरनं चेंडू होता, ट्रॅक करून खेळायचं होतं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते अजय टिपल्या. मग या प्रदर्शन लाईव्हच्या स्क्रीनवरती जर बघितलं ना तर सगळे डब्ल्यूच दिसतात. वाईडमध्ये डब्ल्यू आणि आता विकेटमध्ये देखील डब्ल्यू, पण फरक आहे तो रेडवाला आहे आणि बाकीचे वेगळ्या कलरमध्ये आहेत. वेगळा कलर आहे. मी म्हणून म्हटलं ना त्या कॅपिटलमधल्या डब्ल्यूला कॅपिटलाइज कीजिए. डब्ल्यू त्या डब्ल्यूला कॅपिटलाइज करा तरच हा मॅच येऊ शकतात, आणि नाहीतर तो डब्ल्यू डी वाला आहे ना तर दॅट्स अ डेंजर, तो येऊ शकतो. छोटा टोटल बडा बॅटल मैदानावरती चालू आहे. हा मॅच जसा आपल्याला पाहिजे होता ना प्रेक्षकांना, कारण आपण डिशूमवाला मॅच पाहिला, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होताना पाहिला, क्लोज इन्काउंटरही पाहिला आहे याचा. पण आता हा मॅच म्हणजे आज शुक्रवार झाला आहे, बऱ्याच वेळेला शुक्रवार बुधवार हा वार असतो ना, रविवार तो नख कापणारा मॅच असतो. हा मॅच पण तसा नख कुरतडणारा मॅच आहे. तो दिवस असतो ज्यावेळेला तुम्ही नख कापता, ज्यावेळेला तुम्ही केस कापता, तसा नेल बेटिंग आहे. दॅट्स अ नख कुरतडणारा. ज्यांना नख आहे तेही कुरतडतील, ज्यांना नाही ना ते पण कुरतडतील, असा नेल बेटिंग मॅच आहे. बघूया काय घडणार या मॅच मध्ये. हे षटक खूप महत्वपूर्ण आहे. अतिरिक्त धावा खर्च केल्यात केवळनं, मात्र काही विकेट देखील आपल्या टीमला मिळून दिले. त्यावेळेस जर पाहिलं आपण तर क्रॉस बॅटेड पूल करण्याचा प्रयत्न होता. अधिक चेंडू डॉट होते. हे षटक काय महत्वाचं आहे, कारण मगाशी जे 18 चेंडू आणि जवळपास 28 धावांचं जे समीकरण होतं ना, त्या समीकरणाचा नक्कीच या ठिकाणी आढावा घेतला आपण. इथून जरी षटक 4 ते 5 धावांचं आलं, 4 ते 5 धावांचं आलं तर थोडंसं प्रेशर त्या ठिकाणी रिलीज होईल अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमवर. त्या प्रेशरला रिलीज करायचं, दबावाला झुगारून द्यायचं आहे. दबाव सबके ऊपर आता है, कोई बिखरता है तो कोई निखरता है भाई. या बिखरने का नाही निखरने का है. बॅक टू द बॉलर खेळायचं होतं जबरदस्त क्षेत्ररक्षक येतील. आता हे सगळं बघा, हा उत्साह आलाय, हा एनर्जी आलाय. हे फक्त काय स्ट्रिंगची कमाल नाही आहे. बऱ्याच वेळेला एनर्जी पाहिजे तर स्ट्रिंग पाहिजे असतं भाई. बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी, तसा विकेट इज द सिक्रेट ऑफ माझीपाडा एनर्जी. त्या विकेटनं एनर्जी आलंय या मॅचमध्ये, रोमांच आलाय, थरार आलाय. धावा धापलकावरती 3 गडी बाद 12. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोर 3 गडी बाद 12. जे इथून आता विचार केला तर 14 मध्ये जवळपास 24 धावांची गरज. गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. अपील केले गेले मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस जवळजवळ व्हाईट यॉर्कर हा चेंडू यूज केला होता. क्या बात आहे, वेल डन केवळनं अक्षरशः त्या ठिकाणी थांबवून ठेवलं अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमला. म्हणायचं गेलं जुचंद्रला ज्याप्रमाणे फाटक पडतं ना सर, ते अक्षरशः या ठिकाणी फाटक पडलंय. नाही या कनेला तर फाटक पडले. आणि त्या रंगीला मधला सीन आहे भाई, क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल हाय, कोई तो बता दे इसका हालो मेरे भाई. याचं काय हल आहे ते सांगायचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल आहे, कोई तो बता दे इसका हालो मेरे भाई. काय करावं आणि काय करू नये या द्विधा मनस्थितीमध्ये टीम सापडले. 2 षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धापलकावरती आहेत आणि पुढच्या 2 षटकामध्ये 12च्या सरासरीनं डबल करायचे आहेत.
24 धावा करायच्या आहेत. हा शेवटचा बॉल होता, कट करायचं होतं. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, त्याने टिपलाय. आज येईल 12 मध्ये 24 करायचे आहेत. 1 डझन बॉल 2 डझन धावा. 12-24 हे डबल करायचे आहेत. पण या डबल मध्ये ट्रबल होणार, ट्रबलिंग वाला होणार. पण बघू या डबलला कोण ट्रबल योग्य पद्धतीने हँडल करणार. नक्कीच नक्कीच ट्रबलिंग होणार आणि ट्रबल कोण करणार. मात्र केवळचं ते षटक काही धावा अतिरिक्त सुरुवातीला केवळनं खर्च केल्या होत्या. मात्र फक्त 4 धावा आणि 3 महत्वपूर्ण विकेट केवळनं काढलेत आणि इथून ही मॅच टर्न झाल्या. बघा जो मोमेंटम मी तर म्हणेन सुरुवातीला आपल्याला असं वाटलं होतं की अजिंक्य स्पोर्ट्स उचेंद्र या टीमकडे आहे, तो मोमेंटम शिफ्ट झालाय. आता मालजीपाडा संघाचे जवळपास हौसले बुलंद आहे, ये आप कह सकते हैं तुकाराम सर. मतलब 12-24 ची मॅच येणारे षटक येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या टीमला कुठेतरी क्लिक व्हावं लागेल, अन्यथा मात्र अडचणी मोठ्या प्रमाणात समोर येतील. पण त्या अडचणीला सामोरं जायचंय. बघा त्याला फेस करायचंय. अडचणीपासून लांब नाही जायचं. अडचणीपासून लांब जाणं म्हणजे मोठ्या अडचणीत सापडण्यासारखं आहे. आणि अडचणी येतात कशासाठी? तुमच्या मधल्या क्षमतेची परीक्षा पाहण्यासाठी येतात. भाई प्रॉब्लम आते आप किस तरह से उसको टैकल करते हो, प्रॉब्लम आते आप किस तरह से उसको फेस करते हो. समस्या येतात. अशी माणूस नाही आहेत ज्याला समस्या नाही आहेत आणि अशी समस्या नाही आहेत ज्याचं निराकरण नाही आहे. ऐसा प्रॉब्लेम नहीं है जिसका सोल्यूशन नहीं है. गणितामध्ये भरपूर सब असतात, भरपूर क्वेश्चन असतात भाई, लेकिन हर एक सवाल का जवाब होता है, उसको ढूंढना पड़ता है. या वेळेला तुम्हाला ते उत्तर शोधायचं आहे. प्रश्नाला उत्तर असतंच, ते उत्तर शोधायचं आहे. आता ते उत्तर शोधणार का? प्रणय मागे त्यानं एक षटका ठोकला होता, म्हटलं होतं एकही मारा, सॉलिड मारा. तो प्रलय त्याला आणायचा आहे. प्रणय याच करता म्हटलं होतं त्याचं नाव प्रणय आहे. मागच्या सामन्यामध्ये एकही मारा, लेकिन भाई सही वक्त पे मारा, सही ठिकाणी पे मारा. प्रणय त्याचं नाव आहे. पण या एका षटकारानं प्रलय आलाय पुन्हा एकदा. आणि हा प्रलय मालजीपाडा टीमसाठी धोकादायक ठरू शकेल. एक ही मारा लेकिन खिंच के मारा और एक ही मारा और जबरदस्त मारा. मागच्या मॅचचा आपण तो उल्लेख केला होता. कुठेतरी नक्कीच ध्रुव मात्रेच्या त्या खेळीला प्रणयचं पुश करणं खूप गरजेचं होतं, कारण थोडाफार दबाव त्या षटकारानं प्रणयच्या त्या षटकारानं ध्रुव मात्रेचा कमी केला होता. आता देखील या दबावातून बाहेर काढण्याचं काम प्रणय करतोय. षटका ठोकलाय, 6 धावा आल्या आहेत, धावसंख्या वाढले, 18 झाले आहेत. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ना, ते जवळपास 11 आणि 11 मध्ये बनवायचे 18 धावा. 11 चेंडू 18 धावा. प्रणय काय प्रलय पुन्हा एकदा पाहायला मिळेल का या प्रणयचा? तर दुसऱ्या बाजूला लोकेश अगदी योग्य लोकेशन मालजीपाडा टीमला दाखवेल. ओ आखूट डब्याचा चेंडू होता, उचले घेणारा चेंडू, रायझिंग डिलिव्हरी हाताळले गेले. जबरदस्त गोलंदाजी. एक षटकार आलाय. म्हणता येत ना की बदाम खाने से अकल नहीं आती, अकल आती है जीवन में एक ठोकर खाने से. षटकार आलाय, वापसी केलंय, योग्य लाईन तरी लेंथ यूज केलंय. 10 मध्ये 18 करायच्या, 10 मध्ये 18 करायच्या. तुम्ही लोकेशनचा उल्लेख केला. कंडिशन, सिच्युएशन, लोकेशन आणि धावांचं कलेक्शन. धावांचं कलेक्शन होतंय का नाही? विकेट आलाय. फुल टॉस बॉल वरती विकेट आलाय. आज भाई जिस तरह से मालजीपाडा टीम खेल रही ना, तुम्ही काहीतरी डाव टाका, तुमच्या बाजूने होतंय. आज नशिबाचा थोडासा तराजू त्यांच्या बाजूने आलाय. हा फुलटॉस बॉल होता. प्रणय कुठेही खेळू शकले असते, कुठल्याही क्षेत्रामध्ये खेळू शकले असते. त्यांनी फटका खेळला, बरोबर मिडविकेटला क्षेत्ररक्षक होते, झेल टिपला गेलाय. 9 मध्ये करायचे पुन्हा एकदा 18. हा डबल वाला खेळ आहे, हा ट्रबल वाला खेळ आहे. सिक्सर साठी राजावली यातील राजेजी पाटील यांच्याकडनं 500 रुपये. राजेजी पाटील यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज आहे. षटकाराला त्याची गरज आहे. 9 मध्ये 18 करायचे आहेत. बघा ज्यावेळेला स्प्रिंटर असतात ना, धावपटू, 100 मीटरची शर्यत असते, 200 ची असते. पण 100 आणि 200 मीटरच्या मध्ये काय असतं माहिती का? 110 मीटरची हर्डल. 110 मीटरची ती हर्डल, ते अडथळे पार करून तुम्हाला धावायचं असतं. अगदी बरोबर अडथळ्यांची शर्यत आहे. अडथळ्याची शर्यत आहे. मात्र ऋतिक आलाय, मिस टायमिंग खेळ आहे. फटका फसलाय, चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज झेलच्या खाली पोहोचलाय.
कॉटन बॉल ऋतिक आला आणि ऋतिक निघून गेला डगआउटच्या दिशेनं. बॅक टू बॅक आणखीन एक धक्का. विकेट क्रमांक 6. धक्के पे धक्का दे धक्का. धक्क्यावरती धक्के मागले. एका धक्क्यात सावरतो लागलाय दुसरा धक्का. अकुटाप्याचा चेंडू होता, बॅट वरती लागला आणि बॅट थोडी हातामध्ये फिरली देखील. स्वतःच्या गोलंदाजीवरती लोकेश पहिल्यांदा थोडंसं जी लोकेशन आहे ना तो गुगल मॅपनं वेगळं दाखवलं होतं, पण पुन्हा एकदा बरोबर परफेक्ट आलेत. तो पॉईंट बरोबर त्याने रेस केलाय. कारण आपल्याला पण आहे ना, ज्यावेळेला तुम्ही एखादी गाडी किंवा ओला उबेर बुक करताना आपलं लोकेशन परफेक्ट दाखवावं लागतं, नाही तर मग तो पण दुसरीकडे जातो. आता पहिल्या बॉलवरती लोकेशचं बरोबर नव्हतं, पण मागे पुन्हा एकदा बरोबर तो पॉईंट आहे ना तो रेस करून तुम्हाला आणावा लागतो. तोच आणलाय. 6वा गडी बाद झालाय. भावेश आल्यात. भावेश एका बाजूला 8 बॉलचा खेळ आहे, 8 मध्ये 18 करायचे आहेत आणि लोकेश ऑन हॅट्रिक कामयाबी के दहलीज पे खड़े हैं लोकेश. डब्ल्यू जे सुटला. खाली गेले. तुम्ही झेल कमरेच्या वर टिपायचा होता. तुम्ही जसे खाली गेले आपले हात थोडेसे वाकले, एल्बो थोडेसे बेंड झाले आणि त्याच्यातनं हा झेल सुटलाय. हा फक्त कॅच सुटलाय का? ऑनली कॅच सुटा आहे क्या? रन बी आहे. या रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल, प्रदर्शनलाही दाखवतील आपल्याला. हा फटका खेळा होता. इथे ते खाली गेले ना बघा, हे तुमचे गुडघे पण वाकले, नी बेंड झाला, एल्बो बेंड झाले आणि चेंडू हातातनं निसटलाय. जितक्या शक्य होईल ना तितका झेल हा कमरेच्या वर टिपायचा असतो. हे टेक्निक आहे भाई, तकनीक नहीं थी. कैच लेने की तकनीक नहीं थी, तकलीफ हुई है. 2.5 षटकांचा खेळ. धावा दाबलकावरती 20. 6 गडी बाद 20 धावा. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी रायझिंग डिलिव्हरी आणि यावेळेस देखील विकेट डाऊन. अजिंक्य स्पोर्ट्स या टीमच्या अडचणी मात्र वाढल्यात. लोकेशनं अगदी योग्य लोकेशन मी म्हणेल मालजीपडा टीमसाठी दाखवलंय. मी म्हटलं होतं की लोकेश योग्य लोकेशन मालजीपडा टीमसाठी दाखवणार का? मॅच रंगणार. बघा शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच निघून गेले, मात्र काय गोलंदाजी केले. 1 नाही 2 नाही तर सलग 3 विकेट. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता त्यावेळेस मी म्हटलं होतं की बदाम खाने से अकल नहीं आती, जीवन में सक्सेस होना है तो ठोकर खाने से सक्सेस होना पड़ता है. अक्कल ज्यावेळेस पहिल्या चेंडू षटकार आला त्यानंतर मात्र योग्य लाईन त्यांनी लेंथ यूज केली गेली. ऑफ स्टंपच्या बाहेरचा मारा आपण पाहिला. प्रत्येक चेंडू राईज करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या चेंडूला मात्र कन्वर्ट केलं गेलं विकेटमध्ये. 3 विकेट. धावा खर्च केल्या लोकेशने त्या फक्त 8. धावसंख्या झाली ती तब्बल 20. येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायची आहेत 16. मॅच संपली नाहीये. मैच संपली नहीं, हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी. ऐसा है भाई, ठोकर ही असली इंसान को चलना सिखाती है. आपने जैसे कहा ना भाई, बिल्कुल आपने सही कहा. आता बदाम घ्यायचं की काय करायचं, कारण फारपूर्वी एक म्हण होती, पुढचा स्टेज मागचा शाणा. आता काय झालंय, मागचा असतो ना तो कधी कधी अतिशहाणा पण असतो. त्याला सांगितलं तरी पुढे चालतो. भाई आदमी गिरता है तो पत्थर को दोष देता है, डूबता है तो पानी को दोष देता है, और जब सब कुछ कर नहीं पाता ना मैच में तो भाई अपने नसीब को दोष देता है. इथे नशिबाला दोष नाही द्यायचा. 6 मध्ये 16 करायचे आहेत, 6 मध्ये करायचे आहेत 16. रंगलाय श्रद्धांजली चषकाचा 16. अख्खा टिवरी गाव झालाय गोळा आणि प्रत्येकाचा आहे त्या ट्रॉफीवरती डोळा. आता बघूया, प्रत्येकाचा त्या ट्रॉफीवरती डोळा आहे. 6 मध्ये 16 करायचे आहेत. कुणाला आहेत एका बाजूला. अभी कुछ बिगड़ा नहीं है भाई. जब तक आखरी गेंद, शेवटचा बॉल, शेवटचे चेंडू आणि शेवटची विकेट जोपर्यंत जात नाही क्रिकेटमध्ये प्रेडिक्ट करणं कठीण आहे, सांगणं कठीण आहे. 6 मध्ये 16 करायचे आहेत. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. मोहित, स्ट्रायकर एंडला कुणाल. 6 मध्ये 16. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला. जोपर्यंत फिल्डिंग करतील एक धाव आहे चेंडूवरती पूर्ण केले. धावा धाव झाले. दुसरी धाव धावा पळापळ. भाग मिल्का भाग. फलंदाज बाद झालाय का पंच सांगता, एकदा बघूया, चेक करूया. कारण पहिला हाताने बेल्स डिस्ट्रॉय झाल्यात, कारण एल्बोज आहेत ना ते कदाचित लागले असल्याची शक्यता आहे.
तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. दिल की घडी करे घडी घडी टिक 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 टिक. चला रिप्ले बघा, मेगा स्क्रीन वरती बघा. रिप्ले प्रदर्शन लाईव्ह सांगते बाबा, दूध का दूध पाणी का पाणी, सामने आ गई सच्ची कहाणी. पंच तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला गॅदर केलं, त्यानंतर ज्यावेळेला लावले इट्स OUT आउट. विकेट आहे मात्र दुसऱ्या बाजूला कुणाल मटके आहे जो सबसे हटके है. कुणाल मटके सबसे हटके, कुछ करना पडेगा. धावत संख्या झाली ती तब्बल 21-21. 7 विकेट डाऊन, 8 गडी बाद झालेत. मात्र कुणाल मटके जोपर्यंत आहे तोपर्यंत ही मॅच आहे. अशा कंडिशन मधून अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमला अनेकदा कुणाल मटकेनं विजय मिळवून दिलाय. त्याच्यामुळे या खेळाडूवर विश्वास आहे. म्हणजे गाणं आहे बघा, हम हे तुम पे अटके यारा दिल भी मारे झटके. और सामने है कुणाल मटके, गोलंदाज तयार. हो, यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून दिला जातोय. मॅच संपली नाही, मी म्हटले ना मॅच संपली नाहीये. मॅच संपली नाहीये. इथून देखील मॅच टर्न होऊ शकते, इथून देखील मॅच बदलू शकते. आता 5 मध्ये बनवायचे ते 14. 5 मध्ये 14 करायचे आहेत. अजूनही मॅच आहे दोन्ही बाजूला. 50-50 वाला मुकाबला आहे भाई. 50-50% दोन्ही बाजूला आहेत. वाईड 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 असाच मॅच पहिला होता. आता अजिंक्य स्पोर्ट काय विचार करतोय की बाबा अशाच पद्धतीने मॅच जाऊ द्या. ज्या वेळेला मालजीपाडा वर्सेस दत्ताळी जुचंदरचा मॅच चालू होता, असेच वाईट वाईट बोलणं मॅच चालला होता. 5 मध्ये करायचे 13. कुणाल मटके एका बाजूला आहेत. हटके भाई खेळना पडेगा और थोडासा आपला खेळ दाखवावा लागला. कौशिक नॉन स्ट्राईक आहेत. 5 मध्ये 13. 5 चेंडू 13 धावांची गरज. यावेळेस समोरच्या दिशेनं हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिसफील्ड झालाय आणि अगदी 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 बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला थांबवलं गेले. श्वास अगदी गळ्यापर्यंत येऊन अडकला होता की हा चौकार जातो की काय आणि मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होते की काय. मात्र अंतिम क्षणी केवळ चेंडूला बाउंड्री लाईनच्या जवळ थांबवतोय. रिप्ले बघा, रिप्ले पाहिला तर कदाचित जसा चेंडू त्याच्या हातातनं निसटला ना, मालजीपाडा संघाचे पाठीराखे आपल्या जागेवरनं उठले होते. बाबा चेंडू पकडूया, जाऊन देऊ नये, इतकी इन्व्हॉल्वमेंट आहे. आता प्रेक्षक या मॅच मध्ये घुसल्यात. 4 मध्ये 11, 11 पाहिजे आहेत. 4 में करने 11 भाई. ऐसा मौका नहीं मिलेगा दोबारा. ऐसा मौका फिर नहीं मिलेगा दोबारा. 4 मध्ये 11. कुणाल मडके खेळ थोडासा हटके आणि चेंडूला पाडवलं बॉल लाईनच्या पार. षटकार. काय बॅटिंग म्हटलंय ना की अशा कंडिशन मधून कुणाल मटकेनं अनेकदा अजिंक्य स्पोर्ट्स टीमला बाहेर काढलंय. त्याच्यामुळे मी एक वाक्य देखील म्हटलं होतं, कुणाल मटके सबसे हटके. आणि तो खेळ त्यानं नक्कीच त्याला दर्शवलाय. मॅच मध्ये ट्विस्ट झालाय, मॅचला टर्न झालाय, षटकार आलाय आणि इथे मात्र टेन्शन अगदी दोन्ही बाजूला झालंय. टेन्शन वाढलंय, दोन्ही टीमचं टेन्शन वाढलंय. खास करून समीर रावला तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट मध्ये पाहू शकाल. टेंशन वाढले पण भाई जब बढ़ रहा हो टेंशन तो बढ़ने चाहिए. कॉन्ट्रीब्यूशन टेंशन 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 3 मध्ये करायचे आहेत. 5 कुणालच्या बॅटमधनं योग्य वेळेला आलेला हा षटकार. जसं तुम्ही उल्लेख केला, द मॅन ऑफ क्रायसिस. एक संकट मोचक इनिंग कुणाल साकारतोय. संकट मोचक, तारणहार, गेम चेंजर. मिस टायमिंग आहे. फटका बसलाय समीर राऊतनं, तो झेल टिपलाय. कुणाल मटकेच्या खेळले देखील पूर्णविराम. बघा ही मॅच चालले कुठल्या दिशेनं. कधी मॅच असं वाटलं होतं की अजिंक्यच्या बाजूने आले, आता इथे मॅचने पुन्हा एकदा कलाटणी घेतले. कारण इथे काय घडलं मी तर लक्षात ठेवा, ही जवळजवळ 90 विकेट पडली गेले. त्याच्यामुळे आता मैदानाच्या आतमध्ये असेल ती शेवटची जोडी. पण त्या शेवटच्या जोडीला शेवटचा टोळा मारायचा आहे. सध्या सेलिब्रेशन होतं. कुणालचा विकेट उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू खेळायचं होतं समोर आणि ते खेळताना बघा खेळायचं होतं समोर, बॅटच्या वरच्याकडे लागला आणि जसा झेल टिपला समीर, दॅट्स अ सेलिब्रेशन. कॉन्ट्रीब्युशन दिलंय, टेन्शन वाढलंय. आता शेवटची जोडी मैदानावरती. पण ऐसे मुकाबले में कुछ अलग हो सकता है भाई. असं नाही की नाही होऊ शकत.
ऐसे मुकाबले में अलग कुछ हो सकता है और नंबर 11 के बल्ले से भी चौका या छक्का आ सकता है. 2 मध्ये पास करायचे आहेत. स्वतःला घट्ट करा. स्वागत त्यांचं नाव आहे आणि जर चौकार षटकार मारला तर सर्वजण स्वागतही करतील. स्वागत 2 मध्ये पास. मोहितला समोहित करणारी कामगिरी त्यानं केलेली आहे. आता सर्व काय चाललंय फक्त पेशन्स 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 संयम. क्रिकेटचा खेळ प्रेशरवाला, क्रिकेटचा खेळ पेशन्सवाला, क्रिकेटचा खेळ दबावाचा, क्रिकेटचा खेळ संयमाचा. संयमाचा बाण तोडू देऊ नका. संयम राखायचा आहे. 2 मध्ये पास. वाईड 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 मॅच टाईड. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. बघूया आता DRS आहे. म्हणजे मैदानावरती खेळत असताना DRS आणि उन्हाळ्यामध्ये खेळताना ORS बरोबर घ्यायचा तरच त्याचा फायदा होतो. 2 मध्ये 4 आहेत. आकडे बदलतील जर काय डिसिजन या साईडनं त्या साईडला गेला तर. आणि डिसिजन खूप महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही टीमसाठी डिसिजन खूप महत्त्वपूर्ण आहे. बघा तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय की इट इज अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू आहे. त्याच्यामुळे आता इथे आकडे बदलतील. ज्याप्रमाणे आपण जे विश्लेषण केलं आकडे बदलतील. आता 1 मध्ये 5 धावांची गरज. मगाचपासून आपण एक उल्लेख आवर्जून करतोय की या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. त्याच्यामुळे आता 1 चेंडू 5 धावा म्हणजे तुम्हाला इथे ठोकावं लागेल षटकार. सिक्सर मारायचे. पण आता हा चेंडू जर बघितला तर विदिन द लाईन पंचांनी तिसऱ्या पंचांनी पाहिलं आणि त्याने सांगितलं इट्स अ ओके, इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर अँड लवली. फेअर लवली आहे ना तसा इट्स अ फेअर अँड लवली. पण फेअर अँड लवली आल्यामुळे कोण गोरं झालं नाहीये आणि विवो ओप्पो आल्यापासून कोण काळं राहिलं नाहीये. तसा आता खेळ आहे. आता फेअर अँड लवलीवाला 1 मध्ये पास. सिक्सर पाहिजे. आणि राजेजी पाटील राजवली यांच्याकडनं प्राइज आहे. षटकार जर ठोकला तर 500 रुपये आहेत. पाहिजे तेवढ्या दिडक्या देतो तुला. मॅच जिंकून दाखव भावा. 1 मध्ये पास. टॉप 8 लागला पण हा मॅच लो स्कोरिंग गेम. म्हटलं होतं हाय व्होल्टेज ड्रामा होऊ शकतो. आज 70चाही गेम झाला आणि 35चा पण गेम झालाय. 70 पण पाहिल्या आणि 35 डिफेंड होताना देखील पाहिल्या. दॅट्स अ क्रिकेट. क्रिकेटची खरी रंगत आहे आणि श्रद्धांजली चषकाची हीच तर खरी मजा आहे. क्रिकेटची गंमत आणि जम्मत आपण पाहतोय. ऑल आउट झाला आणि सामना 4 धावांनी जिंकलाय. आज जय धारावी माझीपाडा टीमचा दिवस आज वेगळा खास आहे. आज सगळेच फासे मी म्हणेल मालजीपाडा टीमच्या बाजूनच पडलेत. फुलटॉस डिलिव्हरी काही चुका घडल्या मालजीपाडा टीमच्या गोलंदाजाकडून. मात्र त्या चुका देखील त्यांच्या बाजू